आणि मराठा क्रांती मोर्चाची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गोलमेज परिषद पार पडली आणि या परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरती मंथन झालं। मराठा आरक्षण अभ्यासक आणि तज्ञांचा यात सहभाग होता। जीआरचा फायदा होणार नाही, आम्ही 6 मुलांची नावे जाहीर करतोय, त्या मुलांना एका महिन्यात नव्या जीआर नुसार प्रमाणपत्र व्हॅलिडेट करून द्या, हे आमचं सरकारला आव्हान असेल असं संजय लाखे पाटील म्हणाले। दरम्यान शिंदे समितीकडून समिती स्थापन होण्यापूर्वी आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय किती प्रमाणपत्र वितरित करण्यात आली याचीही आकडेवारी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि मराठी क्रांती मोर्चाने नेमका आव्हान काय दिलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। जीआरचा मराठा समाजाला कसा फायदा होणार हे सांगा। आम्ही 6 विद्यार्थ्यांची नावं देतो, त्यांचं प्रमाणपत्र काढून द्या। कायदेशीर मराठा आणि कुणबी स्वतंत्र जात आहे। मराठा समाजाचे प्रश्न मिटले, गुलाल उधळला ही फसवणूक आहे। 8 दिवसात विखेनी चर्चा करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। नोंदी नसणाऱ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळणार नाही। मराठा ओबीसी दोन्ही उपसमित्या बरखास्त करा अशी ही मागणी करण्यात आली आहे। जीआरचा मराठा समाजाला कसा फायदा होणार हे स्पष्ट करण्याचं मुख्य आव्हान आहे। थांबलेलीच नाही, लढाई चालू आहे। जे कोणी म्हणताय ही लढाई संपलेली आहे, गुलाल उधळून घ्या, मराठ्याचे प्रश्न मिटलेत, हे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत, हे मी परत सांगतोय। आणि ती फसवणूक राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार म्हणून केलेली आहे। सरकारला समाजाची फसवणूक करायचा अधिकार नसतो। सरकारनं स्पष्ट सांगितलं पाहिजे, आम्ही आरक्षण देऊ शकतो, हो, देऊ शकत नाही, नाही देऊ शकत। बोलत नाही, मी फक्त गरिबाचं काम करतो, गरिबासाठी लढतो, एवढाच माझा प्रश्न। आम्ही गरीब नाही जमत, अवघड असतं। माझं काय नाही, तुम्ही काही करा, समाज बघतो सगळं, कोण कोणासाठी करतो, कोण कोणासाठी करतो। मी समाजासाठी करतो, गरिबांसाठी लढतो, झुजतो, मिळून बी देतो। आता मिळून दिलं, चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार हे मी बरोबर करतो सगळं, काही टेन्शन घ्यायचं नाही, सगळं होणार। गॅजेट प्रमाणे होणार, शिंदे समिती प्रमाणे पण होणार।